वायर तुम्ही भंगारामध्ये दिला आपल्या कोणाला तरी, त्या वायरमध्ये काय मौल्यवान वस्तू आहे की कॉपर. ही मौल्यवान वस्तू आहे की कॉपरचा भाव चांगला असतो, त्यामुळे त्यांना परवडतं भंगारमध्ये कॉपर घेण्यासाठी. कॉपर कसं काढायचं ती, कारण एकदम रिजिड असते, वायरच्या आतमध्ये कॉपर असतं, तर मग ती वायर जाळली जाते. कॉपर मेल्ट होत नाही नॉर्मल टेम्परेचरला, त्यामुळे ते बाहेर पडतं आणि ती जी त्याचं केबल आहे, इन्सुलेशन जे आहे ते जाळलं जातं त्याच्यासोबत. सो हे जाळलं गेल्यामुळे काय होतंय याचा कुणी कधी विचार नाही केलेला. ना त्या बिचाऱ्या भंगारवाल्याने विचार केलाय, ना त्या भंगारवाल्याला जो नागरिक ते मटेरियल देतो त्याने विचार केलाय की हा काय करत असेल त्या मटेरियलचं. तर तो अतिशय घातक याच्यासाठी आहे की ज्या त्या इन्सुलेशन असतं वायरचं, त्याच्यामध्ये फायर रिटार्डंट्स असतात की जे आग लागल्यानंतर स्फोट होऊ नये, ती आग तिथल्या तिथेच विझवली जावी. तर ते फायर रिटार्डंट्स जेव्हा आपण बर्न करतो ते टॉक्सिक आहेत, खूप टॉक्सिक आहेत, की ज्याच्यामुळे जर त्याच्या फ्युम्स आपण जर आपल्या नाकातोंडात गेल्या तर त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो. ते जळाल्यानंतर जी राख राहिलेली आहे खाली, त्या राखेचं काय होतं की ते असं तर नाही की जे MEPL नावाची रांजणगावला एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना ती राख देतो आणि मग ते प्रॉपर डिस्पोज होतं. असं करत नाही कोणीच, कारण का की ती कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे. मग होतं काय की जेव्हा पाऊस येतो तर तो वरुण राजा त्याच्या पाण्यासोबत त्या राखेला नदीमध्ये घेऊन जातो आणि मग ती नदीत मिसळली जाते. सो एक इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एक वस्तू जाळलेली, अशा कितीतरी वस्तू जाळल्या जातात आणि तीच राख आपल्या नदीमध्ये जाऊन मिळते.